माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, माधुरीताई, त्यानंतर महंत श्री सुधीरदास महाराज काळाराम मंदिर नाशिक, पंचांगकर्ते मोहन दातेजी, आपले राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णीजी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरजी, मोहिनी पत्कीताई राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी, हे सर्वजण मंचावर आहेत. श्री महेश चिटणीस आणि इतर सर्व मान्यवरांना मी विनंती करते. सुप्रसिद्ध अभिनेते, नाट्यसिने अभिनेते श्री प्रशांत दामलेजी यांना मी मंचावर विनंती करते. जोरदार टाळ्या आपल्या सर्व मान्यवरांसाठी होऊ दे. केतकीताई एक मिनिट स्टेजवर या. योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया आणि त्यासाठी मी सर्वांना नम्र विनंती करते की 1 मिनिट आपण सगळ्यांनी उभं राहून वेदवतीसाठी श्रद्धांजली अर्पण करावी. 1 मिनिट मौन पाळूया. धन्यवाद. सर्वांनी बसून घ्यावं. आत्मनमस्ते. जय परशुराम. जय परशुराम. ओम जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुराम प्रचोदयात. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा यांच्यातर्फे आयोजित भव्य ब्राह्मण मेळाव्यामध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित श्रोत्यांचं मी स्मिता कुलकर्णी आयोजकांतर्फे सहर्ष स्वागत करते. अग्रतः चतुरो वेदा पृष्ठतः सशरधनुः इदं ब्राह्ममिदं क्षात्रं शापादपि शरादपि. म्हणजेच भगवान विष्णूंचा 6वा अवतार असलेल्या भगवान परशुरामांना प्रणिपात करूनच आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मी म्हटलं तसं खऱ्या अर्थानं जेव्हा आपण पहिल्यांदा श्रद्धांजली वाहिली तेव्हा जाणवलं की सत्ययुगात असताना चांगुलपणा, वाईटपणा हे बघा 2 वेगवेगळे लोकांमध्ये होते, देवलोक आणि असुर लोक. त्रेतायुगात हाच चांगुलपणा हा एकाच जगात आला, राम आणि रावण. दोघांकडे सामर्थ्य होतं पण रामानं मर्यादा घेतली, रावणानं अहंकार पत्करला. पुढे द्वापार युगात हाच चांगुलपणा, वाईटपणा एका कुटुंबात आला म्हणजे कौरव पांडव, पण त्यांना दिशा देण्यासाठी श्रीकृष्ण आले. आणि आज कलियुगामध्ये हे चांगलं आणि वाईट आपल्या माणसामध्येच आहे. पांडव आणि कौरव हेही आपल्यामध्येच आहेत. आपण कुठला गुण वाढवतोय, सत्व रज तमस, यानुसार आपण आणि आपल्या समाजाची जडणघडण होत असते. आणि म्हणूनच रामानं आपल्याला मर्यादा, कर्तव्य, त्याग, संयम शिकवलं. कृष्णानं आपल्याला बुद्धी, रणनीती, दिशा दाखवली. आणि परशुरामांनी गरज पडल्यास खूप अन्याय झाला तर शस्त्र आणि शास्त्र उचलावं हे शिकवलं. म्हणजेच ट्रान्सफॉर्म इफ यू कांट परफॉर्म, हेच आपण ह्या अवतारातून शिकतो. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, म्हणजे प्रत्येक युगात आता परमेश्वराचा अवतारच येईल असं नाही. आपण सर्व ब्रह्म आपल्यात आहे असं मानणारे हिंदुत्ववादी आहोत. तेव्हा हा अवतार म्हणजे समाजासाठी उभं राहणाऱ्या माणसामध्ये ही शक्ती प्रकट व्हावी. मग ही शक्ती कधी एखाद्या शिक्षकात असेल, सैनिकात असेल, एखाद्या आईच्या संस्कारांमध्ये असेल, समाजसेवकांमध्ये असेल, तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघासारख्या एका समाजकारणी हेतूच्या संघटनेमध्ये असेल.
आणि म्हणूनच प्रत्येक गोष्ट ही सरकार आणि कायद्यानं करावी हे म्हणणं जरी बरोबर असलं तरी समाज म्हणून आपण कुठे चुकतोय का? आज फक्त मी माझं आणि हे फक्त सेल्फिश आपण चुकून वागतोय का? अन्याय होताना आपण गप्प राहतोय, दुर्लक्ष करतोय का? कारण फक्त वाईट वागणाऱ्यामुळे जितका समाज बिघडत नाही तेवढं वाईटाकडे दुर्लक्ष करणाऱ्यामुळं सुद्धा समाज जास्त बिघडत असतो. म्हणूनच देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो. ही भावना पुन्हा जागृत व्हावी यासाठी आजचा भव्य ब्राह्मण मेळावा आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा कार्यक्रम म्हणून हा केवळ कार्यक्रम नाही तर आज संभवामी युगे युगे हा विचार आजच्या जगाला पुन्हा गीतेची किती परत गरज आहे हे सांगणारा आहे. कारण प्रत्येकातला कृष्ण जागा राहिला तरच आपल्यातला धर्म टिकणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करते की कार्यक्रमाची सुरुवात अर्थात आपण दीपप्रज्वलनानं करणार आहोत. तेव्हा सर्वांनी दीपप्रज्वलनासाठी यावं. जोरदार टाळ्या सर्व मान्यवरांसाठी पुन्हा एकदा. पंचजन्य शंखनाद पथक श्री योग शिक्षक शंखाचार्य मधुकर वासुदेव शिधये यांचा शंखनाद ग्रुप आलेला आहे. ते शंखनाद करतील. दीपप्रज्वलन चालू राहत असतानाच शंखनाद होईल आणि ते झाल्यावर मी विनंती करते की आपले मंत्रोपचार सुरू होतील. मंत्रोपचार संपल्यानंतर आपण सामूहिक प्रणम्यम शिरसा देवम हे स्तोत्र म्हणणार आहोत. कारण गणेश कला क्रीडा मंचमध्ये आहोत तेव्हा गणेशाची पूजा ही झालीच पाहिजे आणि संघटन शक्ती नाद हा खरा गरजेचा आहे पॉझिटिव्हिटी पसरवण्यासाठी. याच्यानंतर एक श्लोक वाजवणार आहोत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मान्यं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां संभवामि युगे युगे. आता भारत माता की शंखावर वाजवणार आहोत. जय आपल्या सगळ्यांनी म्हणायचंय. रिदम नक्कीच कळेल. जय सगळ्यांनी त्यांना फॉलो करू. जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय. धन्यवाद. मंत्रोपचार आणि प्रणम्यम शिरसा देवम. हरि ओम गणानान्वा गणपतिगुं हवामहे प्रियानान्वा प्रियपतिगुं हवामहे निधीनान्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांनी 2 मिनिटं उभं राहायचं आहे या ठिकाणी. ओम प्रणम्य शिरसां देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास्वं स्मरे नित्यं आयुर्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डश्च एकदन्त द्वितीयकं
तृतीय कृष्णभिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकां लम्बोदरं पंचमश्च षष्ठं विक्रमेव च सप्तं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णस्तथाष्टमं नवमं भालचन्द्रश्चं दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यय पठेन्नर न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरणं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थे लभते गतिं जपेत् गणपति स्तोत्रं षड्विमार्षे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयाः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा श्रीगणेशस्य प्रसादता ओम शांति शांति शांति। जय श्री राम, जय जय श्री राम, जय परशुराम, जय जय परशुराम। धन्यवाद धन्यवाद। यानंतर आपण सर्वप्रथम सन्मान करूया माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांचा। मी नम्र विनंती करते आपले राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदजी कुलकर्णी यांना की त्यांनी चंद्रकांत ओके महंत श्री सुधीरदास महाराज काळराम मंदिर नाशिक यांचा आपण पहिल्यांदा सन्मान करूया दादांच्या आणि गुरुजींच्या हस्ते। प्रोटोकॉलमध्ये आपण थोडासा सर्वांच्या कमिटमेंट्स पायी चेंज करतोय, त्यामुळे आधी दादांचा आणि सुधीरदासजींचा आपण सन्मान करू। 2 पुरस्कार घेऊन दादा आपल्याला शुभेच्छा देऊन त्यांना जायचंय। यानंतर दादांच्या सत्कारासाठी मी गोविंदजींना विनंती करते। धन्यवाद। यानंतर दादांच्या हस्ते आपण पहिल्यांदा 2 पुरस्कार देणार आहोत आणि मग दादा मनोगत व्यक्त करतील, कारण त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचे। मी सर्वांना बसून घेण्याची विनंती करते। विद्या उद्यम कला संस्कृती, विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे, उभ्या भारता भूषण व्हावे असे आमुचे पुणे। योग हा कर्मसु कौशलम, म्हणजे कामातलं कौशल्य हाच खरा योग। कारण आज आपण गीतेचा हा नृत्य नाटिका ठेवलेली आहे, तेव्हा कर्मयोग हा आपण नक्कीच सर्वांना माहिती आहे आणि आजचा कर्मयोग म्हणजेच हा सन्मान सोहळा आहे। तेव्हा या सन्मान सोहळ्यासाठी मी पहिल्यांदा आमंत्रित करते, आज आपण पहिल्यांदा सत्कार करूया। जीवनात ब्रह्मचारी टप्प्यातून पुढे जात कधी कुणी काटी काळजात घुसली म्हणतं, तर कधी कुणी प्रीती संगम करतं। तू चांद जीवाचा आसरा असं म्हणत पुढची पायरी म्हणून एका लग्नाची गोष्ट सुरू होते। मग कधी आम्ही दोघं राजा राणी म्हणत म्हणत घरात सासू माझी ढासू निघाली की सगळं कसं सारखं काहीतरी होतंय असं होतं। मग 4 दिवस प्रेमाचे, तर कधी मग सगळीकडे बोंबाबोंब, आणि मग शेवटी हे विधी लिखतच असं म्हणून ही लग्नाची बेडी हे मान्य सत्य केलंच पाहिजे असं करत लेकुरे उदंड झाली असा प्रवास सुरू होतो। कारण हीच तर खरी आहे एका लग्नाची पुढची गोष्ट। आणि हे सगळं करत असताना संशय
कल्लोळ हा कायम सोबतीला असतो. तेव्हा कधी वाजवा रे वाजवा म्हणत, तर कधी इनामिना डिका म्हणत, मोरीची मावशी बनत, मुंबई पुणे मुंबईच्या प्रवासात, तू तिथं मीच्या नात्यात, आम्ही सारे खवय्ये म्हणत, वेलकम जिंदगीच्या आनंदात, रसिकांची नात्याच्या रेशीम गाठी बांधत, ज्या कलाकारानं आपल्याला सुख म्हणजे काय हे सांगितलं, ज्यांनी नैसर्गिक अभिनयाचं जिवंत उदाहरण आपण ज्यांचं ऐकलं, असे सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते, गायक, निर्माते, 4 दशकांहून अधिक काळ रंगभूमीशी अखंड नातं ज्यांचं आहे, संगीत नाटक अकादमी आणि अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त. आणि इतकंच नाही, टाळ्या अजून नक्कीच होतील, 5 वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, 12,500 नाट्यप्रयोगांचा ऐतिहासिक विक्रम, एका दिवसात 3 वेगवेगळ्या नाटकांचे 5 प्रयोग, सलग एका वर्षात 469 प्रयोग, आणि त्याचबरोबर एक माणूस म्हणून सुद्धा प्रशांत फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य करणारे असं उत्तम उदाहरण, मराठी रंगभूमीचे कॉमेडी किंग, अभिनयाच्या सातत्याचं विक्रमादित्य म्हणून आपण ओळखतो अशा प्रशांतजींचं मी सन्मान करण्यासाठी गोविंदजी आणि दादांना विनंती करते. जोरदार टाळ्या त्यांच्या सन्मानासाठी. यानंतर पुढच्या सत्कारासाठी मी विनंती करते आकाशवाणीच्या निवेदिका माधवी पानसरे यांना. धन्यवाद स्मिता. आपले पुढचे पुरस्कारार्थी आहेत पंचांगकर्ते मोहन धुंडीराज दाते. श्री मोहन धुंडीराज दाते यांचा परिचय करून देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. घरामध्ये धर्मशास्त्र, मुहूर्तशास्त्र, पत्रिका, गणित अशा विषयांचा अभ्यास वडील श्री धुंडीराज शास्त्री दाते आणि काका श्रीधरपंत दाते यांच्याकडे झाला. त्यानंतर कला शाखेची BA ही पदवी आपण संपादन केली. 1995 पासून पंचांग कार्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. जुनी पंचांग 5-5 वर्षांचा एक संच याप्रमाणे पुनर्मुद्रित करून ती पुनर्प्रकाशित देखील केली. 2006 पासून नाविन्यपूर्ण रचनेसह दिनदर्शिका अर्थात कॅलेंडर प्रकाशित करण्याची सुरुवात. मराठीप्रमाणेच कन्नड भाषेत देखील कॅलेंडर प्रकाशित केलं. ज्योतिष अभ्यासक तसंच सर्वसामान्य वाचकांसाठी या विषयावरील अनेक पुस्तकं आपण प्रकाशित केलेली आहेत. 21 विद्वानांना एकत्र करून विचारमंथन करून 21व्या शतकातील कालसुसंगत आचारधर्म मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत देखील प्रकाशित केले. दाते पंचांग वेबसाईट, SMS, मोबाईल पंचांग ॲप अशा आधुनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्याची मोलाची आधुनिक कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील पंचांगकर्त्यांमध्ये एकवाक्यता असावी या हेतूने महाराष्ट्र व गुजरातमधील पंचांगकर्ता परिषदेची स्थापना करण्यामध्ये आपला महत्त्वाचा सहभाग होता. देशविदेशातील लोकांच्या पंचांगाबाबत शंकांचं निरसन फोन, पत्र, ईमेल अशा साधनांद्वारे केल्याने जनसंपर्क दांडगा आहे. सोलापूर येथील अभिनव ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष तसंच अध्यापनाचं कार्य आपण करता. अनेक पुरस्कारांनी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. काही मोजके ठळक पुरस्कार मी आपल्याला सांगू इच्छिते. 2014 साली दाते पंचांगाच्या शतक महोत्सवी सोहळ्याचं यशस्वी आयोजन केलं. 2010ला कुंद कुंद भारती संस्थेचा आचार्य भद्रबाहू पुरस्कार, ज्योतिष महर्षी पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे. 2015 रोजी पंडित मदन गोपाळ व्यास तसंच शाहू मोडक पुरस्कार आणि 2016 साली मोरया गोसावी पुरस्कारानं यथोचित गौरव करण्यात आलेला आहे. अशा पंचांगकर्ते मोहन धुंडीराज दाते यांचा परिचय करून देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. कृपया त्यांचा सन्मान करायचा आहे अशी मी विनंती करते चंद्रकांतदादा पाटील यांना.
हॅलो दादांना पुढच्या एका कार्यक्रमाला जायचं आहे, त्यामुळे ते आत्ता शुभेच्छा देतील. फक्त मी एकच वाक्य बोलणार आहे. ब्राह्मण संघटनांसाठी दादा नेहमी सक्रिय असतात, नेहमी आमच्या पाठीशी उभे राहतात. वेळोवेळी जेव्हा जेव्हा लागते दादा आम्हाला नेहमी मदत करतात. त्यामुळे आम्ही सगळं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवून. नेहमी मागे उभे राहतात त्याचं कारण घरून मला धाक पण आहे. त्या धाकाला आत्ताच एक पुरस्कार मिळाला, त्याला धरूनच मी 2 मिनटं बोलणार आहे. त्याआधी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा यांच्यातर्फे भव्य ब्राह्मण मेळावा आणि समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी काही कर्तृत्व गाजवलं आहे अशांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम ह्या ठिकाणी होतो आहे. त्याला व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे आदरणीय महंत श्री सुधीरदास महाराज, ज्यांचं प्रेमही आपल्याला मिळतं आणि ज्यांचा धाकही आपल्याला वाटत असतो, असे आपल्या सगळ्यांचे गोविंदराव कुलकर्णी. व्यासपीठावर उपस्थित प्रामुख्याने ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत, दोघांना आता दिले, प्रशांतजी दामले, मोहनजी दाते, श्रीमती सुनीताताई चितळे, देवरामजी धर्मावत, श्री परीक्षित प्रभुदेसाई, सर्व पदाधिकारी, मोहिनीताई पत्की, सत्यजित कुलकर्णी, शामराव जोशी, निखिल लातूरकर आणि सभागृहामध्ये उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आज प्रामुख्याने एका मुद्द्यावर, म्हणजे ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं तर अभिनंदन करतो. म्हणजे ज्याला म्हणतात की भाग्य माझं असं की अशा दोघांचा सन्मान करायला मिळाला ज्या दोघांशी अतिशय जवळीक आहे. म्हणजे दातेजींचा तर सन्मान याच व्यासपीठावर मी दुसऱ्यांदा करतो आहे. आणि प्रशांत दामलेंची तर आमची दोस्ती ही म्हणजे त्यांनी 12,500वा प्रयोग जेव्हा केला बालगंधर्वला, तर त्या कार्यक्रमाला सुद्धा मी प्रमुख पाहुणा होतो. त्यामुळे त्या दोघांचाही सन्मान करताना मला खूप आनंद होतो. अन्यही जे 3 पुरस्कार आहेत अशा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आज या निमित्ताने एक अतिशय सटीक तरल मुद्दा मी मांडणार आहे की समाजाची मूळ भूमिका ही समाजाला प्रबोधन करणं आणि दिशा देण्याची राहिली. त्या भूमिकेमध्ये आपलं करिअर काही असेल, जसं माझी बायको करिअरने ICWA आहे, कॉस्ट ऑडिटर, देशातली लीडिंग फर्म तिची आहे. पण तिने निर्णय केला की आपण भगवद्गीता 18च्या 18 अध्याय पाठ करायचे. प्रामुख्याने अयोध्येच्या राम मंदिराचे जे कोषाध्यक्ष आहेत त्यांनी ही ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला, ज्याला 18 लाख लोक संपूर्ण जगभरातून कनेक्ट झालेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये 18 अध्याय शिकवले जातात, पाठ करून घेतले जातात. मग त्याची परीक्षा होती, ती काल परवा झाली आणि 18 अध्याय मुखोद्गत झाल्याबद्दल ती पासही झाली माझी बायको आणि तिला पुरस्कारही मिळाला. त्यावेळेला मी तिला जे म्हटलं ते मला तुम्हाला म्हणून माझं बोलणं संपवायचं, कारण नितीनजी गडकरी एका कार्यक्रमाला पोचले आहेत जिथे मला त्यांना जॉईन व्हायचं आहे. पुण्यभूषण नावाचा एक पुरस्कार असतो, तो द्यायला ते आलेत. कलकत्त्यामधला शपथविधी आटपून डायरेक्ट पुण्यात आले आहेत. त्यामुळे ते मला आमची मैत्री असल्यामुळे असं म्हटलेलं की अरे मी कलकत्त्याहून वेळेत आलो, तर मी त्यांना सांगेन कार्यक्रमात होतो, पण तिथे मला पोचायचं आहे. तर तिला मी जसं म्हटलं की आता हे 18 अध्याय मुखोद्गत तुझे झाले, पण तू मलासुद्धा एखादा अध्याय ऐकवल्यानंतर मी पहिला म्हणेन की याचा अर्थ सांग आणि याचा जगण्यामध्ये याचं ॲप्लिकेशन कसं ते सांग. तर एकूणच समाज, आणि मग त्यांनी तो पाठ आता सुरू केला आहे. मी तिला असं म्हटलं किंवा प्रॅक्टिस बंद करावी लागली तुझ्या आईच्या तब्येतीमुळे आणि त्यातून मग तू हे 18 अध्याय पाठ केले. आता याचा अर्थ समजावून घेण्याची पुढची स्टेप घे आणि एक 10-12 विद्यार्थ्यांना का होईना घरी भगवद्गीतेचा अध्याय पाठ करून घेणं हे लांब, अर्थ सांग आणि याचं जीवनातलं ॲप्लिकेशन सांग, हे जीवनामध्ये कसं आपल्याला अवलंबता येईल. पण असं वाटतं की इथे बसलेल्या प्रत्येकाला माझं आव्हान असं आहे की ते सॉफ्टवेअर इंजिनियर असतील, उद्या काहीतरी एखादा मेकॅनिकल इंजिनियर म्हणून एखादा कारखाना असेल, पण ही जी समाजाला प्रबोधन करण्याची, समृद्ध करण्याची, दिशा देण्याची, नैतिकता जपण्याची जी भूमिका आहे मार्गदर्शक म्हणून, जी वर्षानुवर्ष केली आपण, ती मात्र आपल्याला चालू ठेवावी लागेल.
अन्यथा मग सगळ्याच गोष्टी करतो आहे समाज, पण त्याचा अर्थच कळत नाही. तसं मी गमतीने असं म्हणत असतो की जन्म ते मृत्यू या दरम्यानचे सगळे विधी कोणाला कळतात? तो करत असतो. मग तो बारसही करत असतो आणि अंत्यसंस्कारही करत असतो आणि 10वा 11वा 12वा 13वा 14वाही करत असतो. मग कोणीतरी सांगतं की चुकीचं त्या दिवशी नक्षत्र होतं तर ते आणखीन एक शांतही केले पाहिजे. चुकीचं म्हणजे काय, मग ती शांत म्हणजे काय, मग ती केल्यानंतर शांत होतं म्हणजे काय, याची काही माहिती नसताना सगळेजण ते करत असतात. आणि त्यामुळे तो पार्ट जो आहे तो प्रत्येकाचा चालू राहायला पाहिजे अपार्ट फ्रॉम हिज करिअर. असं हिज करिअर हर करिअर असं माझं मत आहे. आणि त्यामुळे ब्राह्मण समाजाचे मेळावे होऊ देत, पुरस्कार दिले जाऊ देत, सगळं होऊ देत, पण याला काहीतरी आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. जसं ज्ञानप्रबोधिनीने केलं, प्रत्येक माणूस करणाऱ्या विधीचा ते व्यवस्थित सुस्पष्ट मराठीमध्ये अर्थ समजावून सांगतात. सगळे मांडी घालून बसतात आणि मग ते सांगतात की ह्या अंतरपाठ म्हणजे काय, मग या अक्षता म्हणजे काय, मग याच्यामध्ये जे विधी आपण करतो त्याचा अर्थ काय. आणि म्हणून जर समाजामधली नैतिकता टिकायची असेल तर त्याला धर्माचं अधिष्ठान पाहिजे. आणि ते धर्माचं अधिष्ठान पाहिजे असेल तर तो धर्म म्हणजे काय, त्याचं अधिष्ठान म्हणजे काय, त्याचं जीवनातलं महत्त्व म्हणजे काय, हे सांगण्याची ऑथॉरिटी तुम्ही आहात. आणि ती ऑथॉरिटी म्हणजे बाकीचे नाही तसं मला म्हणायचं नाही आहे, पण ती अवगत आहे, अंगीच आहे आणि त्याचा उपयोग आपण केला पाहिजे असं आवाहन करतो. पुन्हा एकदा ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं अभिनंदन करतो. आणि लवकर पळायचं असल्यामुळे मी खूप लवकर आलो. 4:30चा कार्यक्रम असेल तर चांगला 4:20ला आलो. सगळ्यांशी गप्पाटप्पा झाल्या, तुमच्यातले काही जण ओळखीचे भेटले आणि त्यामुळे मला लवकर जाण्याची परवानगी आपण द्याल ती तुम्ही दिलीच आहे असं गृहीत धरून मी लगेच निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अण्णाभाऊ तापकिरी यांच्या सन्मानासाठी मी विनंती करते श्री मंदाजी रेडे यांना. यानंतर मी आकांक्षा यांना आमंत्रित करते पुढचा पुरस्कार देण्यासाठी. आकांक्षा. धन्यवाद स्मिताताई. श्रीमती सुनीता दत्तात्रय चितळे यांचा परिचय करून देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कैलासवासी काकासाहेब चितळे यांच्या सहचारिणी म्हणून परिचित असल्या तरी स्वतःच्या कार्यातून त्यांनी एक स्वतंत्र, संवेदनशील आणि प्रभावी अशी ओळख निर्माण केली आहे. महिला सक्षमीकरण हा कायमच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. जायंट सहेली भिलवडीच्या संस्थापक अध्यक्षा या नात्याने त्यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि स्वावलंबन निर्माण करण्यासाठी अनेकविध उपक्रम राबवले. आरोग्य, संस्कार, कौशल्य विकास, विविध प्रकारच्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेकविध माध्यमातून महिलांना एकत्र आणत त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. ग्राम स्वच्छता अभियानाच्या काळात त्यांनी महिलांना एकत्र आणून कम्युनिटी किचन, भोजन व्यवस्था, स्वयंसेवक समन्वय आणि स्वच्छता मोहिमी राबवल्या. महिलांच्या संघटित शक्तीमुळे मोठे सामाजिक परिवर्तन घडू शकते हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवलेले आहे. स्वावलंबनाच्या दिशेने महिलांना सक्षम करत
घरगुती उद्योग जसे की पापड निर्मिती यातून अनेक रोजगाराच्या संधी त्यांनी निर्माण केल्या. बालसंस्काराविषयी विशेष जिव्हाळा ठेवत ग्रामीण भागात बालवाडी स्थापनेमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. विशेषतः खेडेगावातील महिलांसाठी विविध उपक्रम जसे की रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, वाचन स्पर्धा, चर्चा, धार्मिक कार्यक्रम, लहान सहली असे त्यांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून वनिता मंडळ उभारले. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, स्त्रियांसाठी व्यासपीठ निर्माण करणं आणि समाजात एकोपा व सकारात्मकता वाढवणं हा त्यांच्या जीवन प्रवासाचा गाभा आहे. आज त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि महिला सक्षमीकरणातील योगदानाचा गौरव करताना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाला अतिशय आनंद होत आहे. त्यांचे पुनश्च अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्यांचा सन्मान गोविंद साठी मी अस्मिता करंदीकर यांना आमंत्रित करते. नमस्कार. पुढचे पूरक थांबू का? आपला आजचा पुढचा पुरस्कार मिळत आहे श्री देवारामजी गंगारामजी धर्मावत यांना. राजस्थानमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यानंतर लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण जास्त पुढे झालं नाही. पण जिद्द, प्रामाणिकपणा आणि कर्ज फेडायचंच ह्या मुलांवर उभा राहिलेला एक प्रेरणादायी प्रवास आज आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. 1967 मध्ये पुण्यात किराणाच्या दुकानातून कामाची सुरुवात झाली. नंतर तो व्यवसाय उभा करत लोकांची गरज ओळखून भाड्याने 2 खोल्या देण्यापासून आज धर्मावत ग्रुपच्या रूपाने हजारो कुटुंबियांना निवारा देण्याचा मोठा उद्योग त्यांनी त्याच्यात परिवर्तन केला. 1986 मध्ये कंपनीची स्थापना करून आज सुमारे 10,000 कुटुंबांना घर बनवून देण्याचं कार्य त्यांनी केले आहे. यासोबतच धर्मावत नगर, वडगाव, खुर्द, पुणे येथे 2013 साली श्री जगदंबा माताचे मंदिर त्यांनी स्थापना केली. तसेच ह्या वर्षी श्री देवेश्वर महादेव मंदिराचीही स्थापना करण्यात आली. धार्मिक, सामाजिक आणि व्यावसायिक अशा तिन्ही क्षेत्रामध्ये काम करत त्यांनी आपले जीवन समाजासाठी समर्पित केले आहे. मी श्री गोविंदजी कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. पितांबरी प्रॉडक्ट्सच्या श्री मधुसूदन कुलकर्णी यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. श्री मधुसूदन कुलकर्णी, पितांबरी प्रॉडक्ट्सचे रिप्रेझेंटेटिव्ह. मधुसूदन कुलकर्णी आहेत का? यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक पितांबरी प्रॉडक्ट्स. स्वदेशी विचार, प्रामाणिक उद्योग आणि समाजभान या तिन्हीचाही सुंदर संगम म्हणजे प्रभुदेसाई कुटुंबीय. सर्वात प्रथम स्वर्गीय वामनराव प्रभुदेसाई, नंतर रवींद्र प्रभुदेसाई आणि यानंतर आजचे आपले पुरस्कारार्थी परीक्षित रवींद्र प्रभुदेसाई हे येऊ शकले नाही आहेत, पण तरी गुणवत्तापूर्ण आणि अभिनव उत्पादनं अशी ही पितांबरीची ओळख आपल्या घराघरात आपल्या सर्वांना माहिती आहे. मग ते स्वयंपाकघर असो की देवघर असो, पितांबरी प्रत्येकाच्या घरी असतेच.
आज पितांबरीची 15 उत्पादनं 191 विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. 28 राज्यांमध्ये 750 सुपर स्टॉकिस्ट, 350 वितरक आणि जवळपास 3 लाखाहून अधिक दुकानं असा सक्षम व्यापक जगभराचा हा त्यांचा प्रवास आहे. सर्व सोशल मीडिया, झी 24 तास वाहिनी, झी मराठी, ब्राह्मण ग्लोबल फोरम आणि इतर सर्वमध्ये कॉन्फरन्सेस आणि मार्गदर्शन ते करत असतात. अनेक नामांकित अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत. तेव्हा त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी मी मधुसूदनजी यांना विनंती करते. पुन्हा एकदा विनंती करते गोविंदजींना की त्यांनी परीक्षितजींचा सत्कार त्यांना द्यावा. मी आज म्हटलं तसं कर्मयोगी, इथे वेगवेगळे कर्मयोगी आहेत. उद्योग जगतातले म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही, तर खऱ्या अर्थानं रोजगार, संधी आणि माणसांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं मोठं काम पितांबरी कुटुंबियांनी केलेलं आहे. तेव्हा जोरदार टाळ्या पितांबरी आजच्या आपल्या प्रायोजकांसाठी. यानंतर आज आपण जो कार्यक्रम बघायला आलेलो आहोत, नृत्यनाटिका गीता खऱ्या अर्थानं जीवन समजून कसं घ्यायचं, ते जगायचं कसं, ते आचरण कशी करावी हे समजून सांगणारं जणू जीवन दर्शन, जीवन मार्गदर्शन करणारी आहे. तेव्हा संभवामी युगे युगे या 18 अध्यायांवर आधारित नृत्यनाटिका ज्यांनी गुरूंनी बसवली आहे त्या सोनाली करंदीकर, नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीच्या यांना मी आमंत्रित करते पुढे त्यांच्या सन्मानासाठी. पुन्हा एकदा गोविंदजी आणि महंतदासजी यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. मोहिनीताई यांना विनंती करते की त्यांनी सोनालीताईंचा सन्मान करावा. नृत्याली अकॅडमीचा पूर्ण परिचय मी कार्यक्रमाच्या आधी त्यांच्या नक्कीच देणार आहे. माहीत नाही किती कंटिन्यू करा. यानंतर मी विनंती करेन आपण सगळ्यांना ज्यांना ऐकण्यास उत्सुक आहोत असे, ज्यांनी आपल्याला शिकवलं की मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की असं आपण प्रशांत सरांना ऐकू शकतो इथे. त्यामुळे मी विनंती करते प्रशांत सरांना आमच्यासाठी 2 शब्द सांगावेत. नमस्कार. जय परशुराम, जय श्रीराम. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आचार्य गोविंदजी कुलकर्णी आणि बाकी सगळे मान्यवर, सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. साधारणपणे ब्राह्मण माणूस बोलतो कमी, काम जास्त करतो, हे इथे बसलेले सगळ्यांनी प्रूव्ह केलेलं आहे ऑलरेडी. बोलतो कमी, काम खूप करतो. आणि मी काही, मला असं उत्स्फूर्त वगैरे काही बोलता येत नाही, पण मला जे सुचतं आहे ते तुम्हाला सांगतो. जे गेल्या कळायला लागल्यापासून माझ्यावर झालेले संस्कार हेच आहेत की जितकं कमी बोलशील आणि जितकं जास्त ऐकशील तेवढं शिकशील, तेवढा सुधारशील, तेवढं जास्त काम करू शकशील. आपल्याला आयुष्यात काय करायचं नाही हे आधी ठरव, म्हणजे काय करायचं ते उरलेलं करायचं. नवीन वर्षाची सुरुवात पाडव्याला होते, त्या दिवशी आपल्याकडे जे आहे ते राखायचं, जे नाही आहे ते मिळवायचा प्रयत्न करायचा. अशा काही छान छान गोष्टी मला माझ्या ज्येष्ठांनी मला सांगितलेल्या आहेत.
आपल्या हिंदू धर्मात जेवढे श्लोक आहेत त्या सगळ्या श्लोकांना तुम्ही जर विचार केलात तर त्याला एक सूर आहे, त्याला एक ताल आहे, त्याला एक ठहराव आहे. प्रत्येक वाक्य झाल्यानंतर, प्रत्येक मंत्र म्हटल्यानंतर त्याला एक ठहराव आहे, त्याला श्वासाची एक जागा आहे. तो श्वास म्हणजे आपला श्वास आहे. तो श्वास कसा वापरायचा हे तो श्लोक आपल्याला शिकवतो. आणि तोच श्वास आपल्याला आपल्या आचरणात आणायचा असतो. आपण जे काम करतो तिथे आपल्याला तो श्वास वापरायचा असतो. वर्षातून मी साधारणपणे 2 ते 3 वेळा गुरुचरित्र वाचतो. त्यातून मला काय कळतं हा महत्त्वाचा विषय नाही आहे, कारण ते कळणं अवघड आहे. कारण मी वाचताना तामसी वाटतो, कारण मी मुंबईतच फार कमी असतो. तामसी म्हणजे 3 दिवसात वाचून होतं. दिवसाला पहाटे 4 वाजता उठून एक 3-3.5 तास वाचलं. किती कळतं हा महत्त्वाचा मुद्दा नाही. माझं म्हणणं असं आहे, त्यातून मला दृश्य स्वरूपात काय मिळतं तर मला कॉन्सन्ट्रेशन होतं. मला 100 पानाचं स्क्रिप्ट 3 दिवसात पाठ होतं. आपण आजच्या काळात मला काय मिळतं ह्याला खूप महत्त्व आहे. देवळात गेल्यानंतर तिथे शांतपणे बसल्यावर घंटानाद ऐकल्यानंतर आपल्याला शांत वाटतं. आपण त्रासून गेलेलो असतो, तिथे शांत वाटतं. तिथे वाऱ्याची झुळूक आली तर अजून शांत होतो. तसंच आहे प्रत्येक मंत्रात, प्रत्येक श्लोकामध्ये एक ताकद आहे, एक श्वास आहे. तो वापरायला आपल्याला शिकलो ना आपण, तर मला असं वाटतं की खूप बोलायची गरज नाही. जिथे व्यवसाय आहे तिथे बोलायलाच पाहिजे, नाही तर जगणार कसे आपण. पण किती बोलायचं, कसं बोलायचं, कुठल्या स्वरात बोलायचं हे सगळं आपल्याला श्लोक शिकवतात. सगळे सूर आहेत त्यात. इथे उपस्थित असलेले सर्व ॲक्टर्स आहेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. लहानपणापासून जन्माला आल्यापासून आईकडे बघितल्यानंतर रडण्याचा एक सूर आहे, तो आईला कळतो आणि मग ती दूध वगैरे पाजते किंवा खायला देते. त्यामुळे आपल्याला लहानपणापासून, आम्ही फक्त जरा घासून पुसून स्वच्छ केलेत आमचा अभिनय, पण इथे उपस्थित असलेले सगळेजण उत्तम ॲक्टर्स आहेत. घरी बायकोशी बोलताना वेगळा सूर असतो, बॉसशी बोलताना वेगळा सूर असतो, महंतांशी बोलताना वेगळा सूर असतो. गोविंदजी यांचा मी फोन नाही उचलला की त्यांचा एक फोन येतो, खूप बिझी आहात वाटतं. हा एक वेगळा आहे, त्यातून एक वेगळा सूर आहे तो. तर आपण आपल्या समोर जी व्यक्ती आहे त्याच्याशी बोलताना आपल्याकडे उपजत सूर आहे आणि तो सूर कसा वापरायचा हे आम्हाला रंगमंचावर काम केल्यामुळे हळूहळू शिकत आहोत आम्ही. आणि पण बाकी इथे सगळे उपस्थित असलेले सगळे ॲक्टर्स आहेत. राग, आनंद हे सगळे आपले उपजत आपल्यात असलेले गुण आहेत. मला असं वाटतं ह्या सगळ्या गुणांचा वापर प्रत्येक ब्राह्मणाने अतिशय उत्तम पद्धतीने केला पाहिजे, करत आहोत, अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो. ते कसं करू शकतो ते मार्गदर्शन करण्यासाठी हा संघ आहे. त्यामुळे मला असं वाटतं या संघाचे मी खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी मला हा पुरस्कार दिला. आणि खूप छान शाबासकी आहे ही माझ्यासाठी की एक माझ्या समाजाचा पुरस्कार मला मिळालेला आहे आणि मला खूप अभिमान वाटतो. आणि मला उत्तम काम करण्याची तुम्ही प्रेरणा दिलेली आहे त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चंद्रकांतजी दादा ते जे म्हणाले अभिनय, माझ्या कानामध्ये एक गोष्ट सांगून गेले प्रशांत तुझ्याबाबत. दादा म्हणाले की पुणे महानगरपालिका आणि मी पालकमंत्री असताना प्रशांतजींचे 2 वेळेला पद्मश्रीचे प्रस्ताव आम्ही दिल्लीला पाठवले. तुम्ही मोदीजींचे गुरु आहात तर कृपया प्रशांतजींचा थोडा वशिला लावा. प्रशांतजी, तुम्हाला पुढच्या वर्षी पद्मश्री मिळणार. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर त्यांना पद्मश्री मिळालं की गाण्याची आपण जी डिमांड आहे ती नक्की पूर्ण करू, हो ना? सगळे लोक गाणं म्हणत आहेत. पद्मश्री मिळाल्यावर खास त्यांच्यासाठी आपण कार्यक्रम करूया. जोरदार टाळ्या प्रशांतजीसाठी. नक्कीच गाणं ऐकू. मंचावरच्या माननीय मितालीताई सावळेकर.
सगळ्यांना प्रशांतजींचा आवाज ऐकायचा आहे, गाणं ऐकायचं आहे की नाही? आपण सगळ्यांनी एक विनंती करू प्रशांतजींना, सर तुम्ही एक थोडंसं आम्हाला झलक सांगा. हॅलो हॅलो हॅलो. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? मला सांगा दान घेता नाही झोळी हवी रिकामी, भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. धन्यवाद. प्रशांत दामलेजींचा विजय असो. नक्कीच सगळ्यांना एकदम छान सुखमय वाटलं असेल, आनंद वाटला असेल याची खात्री आहे. पुढे जाऊया. मंचावरच्या माननीय मितालीताई सावळेकर यांचं मी स्वागत करते. त्यांना आपण सत्कार करूया. यानंतर मंजुश्रीताई खर्डेकर यांचाही आपण सन्मान करूया आणि त्याचबरोबर माननीय श्री सचिन मोरेजी यांचाही आपण सन्मान करतोय. तिथी सांगे नक्षत्र बोले मुहूर्त देते साथ, ज्यांच्या हातात पंचांग त्यांच्या दारी नांदे भाग्यनाथ. असे कालगणनेचे शिल्पकार मोहन दातेजी यांना आता मी त्यांच्या मनोगतासाठी आमंत्रित करते. जोरदार टाळ्या मोहन दातेजी यांच्यासाठी. मंचावर उपस्थित सुधीरदासजी महंत, आशिषजी दामले, मंदार रेडे अध्यक्ष, हे झाले केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः आणि आपण सगळे गोविंदाय नमः. गेल्या वर्षी 25 मेला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आम्ही सारे ब्राह्मणतर्फे ब्राह्मण पुरस्कार मिळाला होता. आज 9 मेला पुन्हा या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार मिळतो आहे. अतिशय आनंद होतो आहे की आज पुरोहित वर्गाने हा पुढाकार घेऊन या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि पुरोहितांचा आणि पंचांगाचा काय संबंध असतो ते सगळ्यांना माहीतच आहे. पण आज या मंचावर एक वेगळी गोष्ट घडलेली आहे. ते म्हणजे की आम्ही 5 जण या ठिकाणी पुरस्कारार्थी आहोत. एक तिथी आहे आणि आम्ही 4 जण वार नक्षत्र योग आणि करण आहोत. अशा या पंचांगाचा सत्कार आज या ठिकाणी या संयोजकांनी केला. आणि हा सत्कार केल्यामुळे माझ्या आजोबांनी सुरू केलेलं पंचांग, वडील आणि काकांनी ते वृद्धिंगत केलेलं, माझी 3री पिढी या पंचांगातली आणि माझा भाऊ विनय दाते आणि मुलगा ओंकार दाते हे 4थ्या पिढीतले, हे सगळे या पंचांग कार्यामध्ये जे आहेत त्या सगळ्यांना मी हा पुरस्कार या ठिकाणी अर्पण करतो. आणि फार काही या ठिकाणी बोलत नाही आहे, पण माझ्यापेक्षा सुधीरदासजी महंत यांचा ज्योतिषाचा अभ्यास जरा जास्ती चांगला आहे आणि त्यांनी जे आत्ता भविष्य वर्तवलं आहे पद्मश्रीचं ते या ठिकाणी खरं ठरो अशी मी काळाराम मंदिरापाशी प्रार्थना करतो. धन्यवाद. यानंतर सर्व पुरस्कारार्थ्यांचा एक ग्रुप फोटो असेल तेव्हा मी विनंती करते की सर्वांनी उभं राहावं.
तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा जन्म त्याचा ध्यास दे. यानंतर मी विनंती करते आपले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय गोविंदजी कुलकर्णी, आपले सर्वांचे मेंटॉर ज्यांना आपण गुरुजी म्हणतो, त्यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सन्माननीय मंच, माझ्यासमोर उपस्थित सर्व ज्ञाती बंधू आणि भगिनींनो, आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने एक भव्य ब्राह्मण मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. भव्य ब्राह्मण मेळावा ह्या विषयावरून अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहेत. आतापर्यंत महासंघ कुठलेही कार्यक्रम करायला निघाले की ब्राह्मण संस्था, ब्राह्मण व्यक्ती त्याच्यावर टिप्पणी करायच्या. आता पहिल्यांदाच असं झालेलं आहे, अनेक ब्राह्मणेतर मंडळीही टिप्पणी करायला लागलेलं आहे. खरं तर ब्राह्मण महासंघ कशासाठी काम करतो आहे? काय केवळ ब्राह्मणांच्या हिताकरता, केवळ ब्राह्मणांच्या कल्याणाकरता नाही. आमच्या पूर्वजांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे, हे देशातील प्रत्येक व्यक्ती सुखाने समृद्धीने जगता यायला पाहिजे, ही दायित्व आपल्याला दिलेलं आहे. तोच काम आपण करत आहोत. त्याकरताच या संघटना काम करतो आहे. आज महासंघाच्या वतीने ज्या पुरस्कार देण्यात आलेला आहे, त्या सर्व पुरस्कारार्थींची मी अभिनंदन करतो आहे. त्याच्या कार्य अशाच पुढे चालू राहावे अशी अपेक्षाही व्यक्त करतो आहे. ह्या कार्यक्रम, या गणेश कला क्रीडा या मंचामध्ये ब्राह्मणांचा कार्यक्रम क्वचितच होत असतो आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा हा 4था कार्यक्रम आहे. याच्यापूर्वी 2 कार्यक्रम आयडियल कॉलनी ग्राउंडवर झालेला आहे. श्यामजी आणि संदीपजी गेले का? संदीपजी होते. याच्यामध्ये 10,000 लोकांच्या सभा त्या ठिकाणी झाले होते. खरं तर मला जाणीव आहे आपल्याला सगळ्यांना संभवामी युगे युगे पाहायचे आहे, पण त्याच्या अगोदर थोडासा संघटना ही समजून घेणे गरजेचे आहेत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ 20 वर्ष झाले काम करायला लागले. कशासाठी काम करतो आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ? ब्राह्मण समाजातील तरुणांच्या सक्षमीकरणाकरता आम्ही काम करतो आहे. आमची 2 वर्षापासून एंटरप्रेन्योर्स डेव्हलपमेंट सेलच्या माध्यमातून उद्योग विकास, ब्राह्मण तरुणांनी उद्योग करावा याकरता खूप मोठी एफर्ट्स महासंघाकडून चाललो आहे. ज्यांना कोणाला पुन्हा याही वर्षी आता ऑगस्टमध्ये या एंटरप्रेन्योर्स डेव्हलपमेंट सेलच्या उद्योग विकासचे कार्यक्रम होईल. त्याच्या पलीकडे विद्यार्थी घडवण्याकरता विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ दरवर्षीही करतो आहे. याही वर्ष या कार्यक्रमामधून ज्या उपलब्ध झालेला निधी आणि त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही निधीमधून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सध्या आजच्या घडीला 50 मुलांना स्कॉलरशिप देता येतील इतक्या व्यवस्था केलेला आहे. त्या बहुधा जुलै पहिल्या आठवड्यामध्ये त्या कार्यक्रम होतील. पण आमची तयारी अशी आहेत, 50 मुलांपेक्षा 100 मुलांना आपण मदत करण्याची. आपण इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती करतो, ज्यांना कोणाला या कामाकरता मदत करायची आहे त्यांनीही पुढे यावा. ज्या गरजू ब्राह्मण मुलांना आपण आर्थिक मदत करूया. यावर्षी नुकतेच कालच मी व्हॉट्सॲपमध्ये पाहिले, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ एका विद्यार्थिनीला
ज्या आम्ही स्कॉलरशिप मागच्या वेळी दिले होते त्यांनी किती टक्के मंदारजी त्या मुलीला किती टक्के मिळालं आहे? 93.5% मार्क्स घेऊन पास झालेला आहे. अशा अनेक मुलं तयार होतील. त्याकरता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ UPSC ट्रेनिंगकरता ट्रेनिंग सेंटर आता दिल्लीत सुरू करतो आहे. तसंच पुण्यामध्ये सुद्धा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ब्राह्मण भवनाकरता एक जागा घेतलेला आहे. 2 वर्षामध्ये खूप मोठी ब्राह्मण भवन, विद्यार्थीकरता हॉस्टेल्स, ट्रेनिंग सेंटर, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, या सगळ्या काही गोष्टी पुण्यामध्ये बनतील. या काम करण्याकरता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ काम करतो आहे. या सगळ्या करण्याकरता कार्यकर्त्यांची एक खूप मोठी चांगला संचची आवश्यकता असतो. पुण्यामध्ये ह्या सगळे यशस्वी करण्याकरता पुण्याच्या जे टीम आहे, आज पाहतोय आपण पुण्यामध्ये हॉल गच्च भरलेला आहेत. ह्या इतक्या लोकांना एकत्र आणण्याकरता किती प्रयत्न करावा लागतो आहे. ह्या कार्यकर्त्यांनी गेले महिन्याभर सातत्याने काम करत आहेत. मंदारजी असेल, केतकीताई असेल आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचे जे टीम आहे सगळ्यांनी खूप मोठ्या मेहनतीने ह्या काम उभे केलेलं आहे. अगदी मी परशुराम जयंतीला नांदेडला गेलो होतो. महंतजी पण माझ्यासोबत तिथं होते. आमचे जे प्रदेशाध्यक्ष बसलेला आहे, 3 दिवसाच्या परशुराम जयंती 3 सातत्याने कार्यक्रम, म्हणजे भरगच्छ भरलेला हॉल. अशा तिथंही आपल्या संभवामी युगे युगेच्या कार्यक्रम नांदेडलाही झालेला आहे. यापूर्वी आम्ही कल्याणमध्ये घेतलेला आहे आणि आत्ता पुणे आणि हा संभवामी युगे युगे येणाऱ्या दिवसामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतील. अशा महासंघ तयारी केलेला आहेत. या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेला आपल्या सगळ्यांची आभार व्यक्त करत मी माझ्या शब्दाला विराम देतो आहे. जय हिंद, जय परशुराम. संदीपजींचा आग्रह आहे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ दिल्लीमध्ये ब्राह्मण भवन बनवलेलं आहे, त्याची माहिती द्यावा. करोलबागसारखा अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने ब्राह्मण भवन बनवलेलं आहे. देशभरातून येणाऱ्या लोकांना दिल्लीमध्ये राहण्याची एक व्यवस्था असावा याकरता ही व्यवस्था केलेला आहे. तिथं 32 खोल्या आहे, सर्व AC, जवळपास 3 स्टार फॅसिलिटी असणाऱ्या व्यवस्था तिथं आहेत. ज्या कोणाला दिल्लीमध्ये कामानिमित्त आपल्याला तिथं जावं लागतो आहे तिथं त्याचा उपयोग घ्यावा अशा विनंती करतो आहे. आत्तापर्यंत 1 वर्षामध्ये 10,000 देशभरातल्या 10,000 लोकांनी त्याचे उपयोग घेतलेला आहे. ह्या माहिती मी आपल्यासमोर मांडलेला आहे. जय हिंद, जय परशुराम. धन्यवाद गुरुजी. यापुढे आपण आता पुढचे सत्कार करूयात. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय निखिलदादा लातूरकर यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष मंदार रेडे करतील. टाळ्यांचा आवाज जोरात येऊ दे जरा. खास नांदेडवरून निखिलदादा आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. यानंतर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष माननीय प्राध्यापिका मोहिनीताई पत्की यांचा सत्कार होईल. महिला आघाडी सर्व पुढे या.
यानंतर मी विनंती करते मंदारदादांना आपले राष्ट्रीय सरचिटणीस श्री सत्यजित कुलकर्णी, यूथ बिल्ड फाउंडेशनचे संचालक, CSR उद्योजक विकास, संस्थात्मक भागीदारी, मेंटॉरिंग इंडिया डिव्हिजनचे प्रमुख, PCET बोर्ड डायरेक्टर, नॅशनल इंटरनॅशनल मंचावर शोधनिबंध, तेव्हा त्यांच्या सन्मानासाठी विनंती करते मंदारदादांना. BBN ग्लोबल असोसिएशनचे माननीय पदाधिकारी, असोसिएट डायरेक्टर ज्योत्स्ना गोडबोले आणि जॉईंट सेक्रेटरी श्री आनंद चितळे हेही उपस्थित आहेत, तेव्हा त्यांचंही स्वागत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय श्री श्याम जोशी यांचा सत्कार होईल आता. खास कोल्हापूरवरून आजच्या मेळाव्यासाठी ते आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. तिथे मी जाते तिथे. श्री अविनाश सुभेदार यांचंही स्वागत. त्याचबरोबर आज इथं पुण्यातील गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्री मुकुंद दातार सर आणि पदाधिकारी विनयाताई मेहेंदळे याही सर्व ग्रुपसह उपस्थित आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि जोरदार टाळ्या गीता धर्म मंडळासाठी. हो, शाल घ्या ना, शाल घे, शाल. हो. गौरीताईंचा करायचं आहे ना, घेते आहे माझ्याकडे. तुम्ही हां दे ना. गौरी कानेटकर. यानंतर पुढच्या सन्मानासाठी मी विनंती करते केतकीताई आणि मोहिनीताईंना. डॉक्टर गौरीताई कानेटकर यांचा आपण सन्मान करणार आहोत. 20 वर्षाच्या बँकिंग अनुभवानंतर 2000 सालापासून अनुपम विवाह संस्थेच्या CEO म्हणून त्या कार्यरत आहेत. आजपर्यंत 1,30,000पेक्षा अधिक विवाह यशस्वीपणे जुळवणाऱ्या मानसशास्त्रातील अभ्यासक, गेल्या 100 वर्षातील मराठी नाटक आणि बदलती विवाह संस्था यावर PhD, 150हून अधिक कॉर्पोरेट वर्कशॉप्स घेणाऱ्या, लोकमत आयकॉन, ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड दुबई यासारख्या सन्मानांनी गौरवलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर गौरी कानेटकर यांचा सन्मान केतकीताई आणि मोहिनीताई करतायत. जोरदार टाळ्या गौरीताईंसाठी. हॅलो. अविनाश सुभेदारजी यांना मुंबईचे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात येत आहे. अविनाशजी सुभेदार यांना मुंबईचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. यानंतर आपण ज्यांना ओळखतो असे डॉक्टर महेश चिटणीस, ABP माझा फेम यांच्या सत्कारासाठी मी पुन्हा एकदा मंदारदादांना विनंती करते. जोरदार टाळ्या डॉक्टर महेश चिटणीस यांच्यासाठी.
हॅलो. काही या कार्यक्रमाला अनेक ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी अध्यक्षसुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. भालचंद्र जी कुलकर्णी आहेत, अजय दत्त सर आहेत, विश्वनाथजी आहेत, आनंद चितळे सर आहेत, खूप जण आहेत. नंतर सचिन कुलकर्णी आपले पिंपरी चिंचवडचे आहेत, महेश बारसवडे आहेत, अजून खूप जणांची नावे कदाचित नाणोदानाने राहील माझ्याकडनं नाव. जगन्नाथजी लडकत आहे, चिंचणीकर सर आहेत. या सर्वांचं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडनं स्वागत आहे. यानंतर धर्मावत ग्रुपचे श्री सुरेश धर्मावतजी यांचाही आपण सन्मान करतोय. मी विनंती करते निखिल दादा आणि मंदार दादा यांना. राजस्थान प्रदेश अध्यक्ष श्री सुरेश धर्मावतजी यांचा सन्मान करतोय गुरुजींच्या हस्ते. मंचावर ज्योती गोसावीही असं उपस्थित आहेत, तेव्हा त्यांचंही मनपूर्वक स्वागत. यानंतर आपल्या सर्वांचे गुरु, आपले गुरुजी श्री गोविंदजी यांच्या सन्मानासाठी गुरुजींसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. श्री आपले पुणे जिल्हाध्यक्ष श्री मंदार रेडेजी यांना मी विनंती करते. आपले राष्ट्रीय अध्यक्ष जोरदार टाळ्या गोविंदजी कुलकर्णी यांच्यासाठी. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमह विद्यते. स्पेशली आजच्या जगासाठी हे खूप गरजेचं आहे. फक्त माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक असतो. माहिती ही चुकीची बरोबर कशीही असू शकते, पण ज्ञान हे खऱ्या अर्थानं विवेक देतं. प्रवक्ते संदीपदादा खर्डेकर यांचाही आपण सत्कार करतोय. भाजप प्रवक्ते संदीपदादा खर्डेकर. यानंतर आपण डॉक्टर अक्षया जैन, ज्या 15 एम्बसीजशी कनेक्टेड आहेत, अशा ग्लोबल व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करतोय. डॉक्टर अक्षया जैन यांच्या सन्मानासाठी मी विनंती करते केतकीताई आणि मोहिनीताई यांना. एकशे 50 एम्बसीजशी यांचं कनेक्शन आहे, तेव्हा जोरदार टाळ्या डॉक्टर अक्षया जैन यांच्यासाठी. धन्यवाद. यानंतर आजचे माननीय महंत श्री सुधीर दासजी यांना मी मनोगतासाठी निमंत्रित करते. हॅलो. प्रभू रामचंद्रांचं आपण भजन करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आवाज आला पाहिजे मला. पुणेकरांची दुपारची झोप झाली नाही.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सियावर रामचंद्र की जय. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजाः, मंगलम पुंडलीकाक्ष मंगलाय तनोहरि. वागर्थाविव संप्रक्तौ वागर्थ प्रतिपत्तये, जगतपितरो वंदे पार्वती परमेश्वरो. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा राष्ट्रीय अध्यक्ष गुरुजी, दोनच गुरुजी आम्हाला माहिती आहेत, एक सरसंघचालक गुरुजी आणि आमचे गोविंदराव गुरुजी. एखाद्या संस्थेकरता एफर्ट्स किती घ्यावे आणि कार्यकर्त्यांची पारख कशी असावी याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विद्यमान आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष निखिलजी लातूरकर. आम्ही 3 दिवस नांदेडला होतो. अत्यंत भव्य दिव्य असा एक प्रचंड परशुराम जयंतीचा 3 दिवसाचा त्याला आम्ही तेजोत्सव नाव दिलं होतं. आणि ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स, नांदेड हे काँग्रेसचं गड होतं, त्या काँग्रेसच्या गडामधनं त्यांनी एक एक रत्न अशी बाहेर काढली की अशोकराव चव्हाणसुद्धा कार्यक्रमाला त्या दिवशी आले. एका सुभाषितकाराने म्हटलंय, ब्राह्मणानाम अनेकत्वम सर्पाणांच बहुविशताः, गजानाम मंदगतिस्त्वम त्रिषु लोकेषु विश्रुताः. जेवढे गोत्र तेवढे ब्राह्मणांचे मत. मत म्हणजे निवडणुकीचं मत नाही, ओपिनियन. यांच्यामध्ये कधी एकत्रता होत नाही असं शास्त्र सांगतंय. गजानाम मंदगतिस्त्वम, भूकंप जरी झाला तरी हत्ती हळूहळूच चालणार, डुलत डुलत चालणार. तर ही व्याख्या ज्या सुभाषितकारांनी केली ती व्याख्या गोविंदरावांकडे पाहून आणि निखिलजींकडे पाहून बदलावी लागेल असं मी या ठिकाणी सांगतो. कारण हे जे विविध मतं आहेत, मीमांसा धर्मशास्त्र आम्ही ज्या वेळेला आमच्या गुरुजींकडे शिकत होतो त्यावेळेला एखाद्या गोष्टीची मीमांसा करणं म्हणजे काय, ज्येष्ठांना कसा मान दिला पाहिजे. मी देवेंद्रजींच्या शपथविधींचा मुहूर्त काढला. परवा आमच्याकडे अत्यंत मोठा धर्मध्वजाचा कार्यक्रम झाला. जरी आपण अभ्यास असला तरी आपल्या समाजातील ज्येष्ठांना आपण मान दिला पाहिजे, म्हणून मी दाते शास्त्रींना वारंवार फोन करून त्रास देत होतो की दाते शास्त्री, धुंडीराज शास्त्री दात्यांपासून अनेक मोठी परंपरा, गेल्या 200-300 वर्षाची परंपरा महाराष्ट्रातलं ज्येष्ठत्व ज्यांच्याकडे आहे. शास्त्री बुवा हे बरोबर आहे ना, शास्त्री बुवा हे योग्य आहे ना. 3 वेळेला माझा मुहूर्त चेंज झाला होता. पहिल्यांदा आम्हाला राष्ट्रपतींची, म्हणजे आपले विद्यमान जे राष्ट्रपती आहेत ते येणार होते. त्याच्यानंतर माजी राष्ट्रपती ठरले. देवेंद्रजींपासून आमच्याकडे त्या दिवशी 16 कॅबिनेट मिनिस्टर होते. परंतु गंमत अशी होती की दातेशास्त्री मला म्हणाले की हा 6:45 कळसावरती जाणार. जसंच्या तसं त्या ठिकाणी घडलं. तर हा अधिकार आहे,
हा अभ्यास आहे. धर्मजिज्ञासानां प्रमाणम श्रुते. धर्माची जिज्ञासा करत असताना आपण त्या ठिकाणी वेदांचा आश्रय घेतला पाहिजे. वेद काय म्हणता आहेत? ब्राह्मणोस्य मुखमासी बाहुराजन्याकृताः उरु तदस्य जद्वैषा पद्भ्याग्मुं शूद्रो अजायत. या श्लोकावरती अनेक लोकांनी ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शनाचं स्वरूप किंबहुना ब्राह्मण हे जातीयवादाचं स्वरूप या श्लोकाच्या आधारे मांडतायत. भगवान आमच्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या षोडश उपचार पूजेचं जे विधान गेली 1000 वर्ष बडवे आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी करत होती, त्या पुरुषसूक्ताचा आधार या श्लोकाच्या द्वारे चुकीचा आहे आणि आम्ही पुरुषसूक्ताने देवतांची पूजा करणार नाही असा प्रचंड रेटा त्यावेळेला झाला आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी हतबल झाली होती. शांताराम शास्त्री भानोसे आणि मी आमच्या दोघांकडे ज्या वेळेला दातेशास्त्री हा प्रश्न आला, अरे म्हटलं तो श्लोक तुम्ही काय घेतायत, त्याच्या पुढचे श्लोक बघा ना. पद्भ्याम भूमिर्दिशा श्रोत्रा तथा लोकाम अकल्पयन्न. तुम्ही जर शूद्र हे पायापाशी आहात असं म्हणतात, तर त्याच्यापासून आकाश आणि पृथ्वी निर्माण झाली हे सांगा ना. कितीही मोठा कितीही विद्वान असला तरी त्याचं डोकं चालतं असं आपण म्हणत असतो. पाय चालतात परंतु डोक्याला नमस्कार नाही करत कोणी. नमस्कार कुठे करतो आपण? पायाला हात लावतो. उत्तर प्रदेशला उलटा प्रदेश असंही काही ठिकाणी म्हणतात. तिथे गुडघ्याला हात लावून नमस्कार करण्याची परंपरा आहे. आमचे राजस्थानचे अभी हमारे भाई आए, प्रणाम किया, मेरे या घुटने पे हात लगाया, प्रणाम किया, महाराज जी प्रणाम. परंपरा आहे तिथे. शास्त्रात रूढी बली अशी तिची रूढी आहे, परंपरा आहे, हरकत नाही. समाजामध्ये ज्या असंख्य घटना घडत असतात त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम हे पिढ्यानपिढ्या जो झेलत आला आणि जो झेलून सुद्धा टिकला तो ब्राह्मण आहे. म्हणजे काही कारण कुठल्या गोष्टीला काय, आम्हाला तर सवयच आहे, लहानपणापासून सवय आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे आदरणीय शिवसेना प्रमुख म्हणायचे की तुम्ही एवढे श्रीमंत आहात, चांगलं चुंगलं तुम्हाला खायला मिळतंय, तुम्ही असे बारीक आणि कृश का बरं आहात? बाळासाहेबांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. ते म्हणे मी अन्न कमी खातो आणि शिव्या जास्ती खातो म्हणे. तसं ब्राह्मणांचं आहे. ब्राह्मण अन्न कमी खातात आणि समाज सध्या शिव्या देण्याची फॅशन आलेली आहे. म्हणजे कशावर नाही टीका. म्हणजे आम्ही धर्मध्वजाची पूजा केली, देशाचे माजी राष्ट्रपती त्या ठिकाणी दलित समाजात नाहीत, आम्ही बोलवलं त्यांना, त्यांच्या हस्ते पूजन केलं. आमच्या सर्वांचे आवडते मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आमचा कार्यक्रम आहे, कोणी बोलवायचं, कोणाला आमंत्रण द्यायचं हा आमचा प्रश्न आहे, आम्ही बोलवलं त्यांना. संजय राऊत म्हणे की भारतीय जनता पार्टी विविध अशा पद्धतीच्या धार्मिक उपक्रमाच्या मधून सर्व कब्जा धर्मावरती घ्यायला लागले. धर्मावरती कब्जा घेणारा अजून पैदा व्हायचा आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत ब्राह्मण संध्या करतोय, जोपर्यंत ब्राह्मण गायत्रीची उपासना करतोय, देशकाल संकीर्त चंद्र सूर्य असेपर्यंत ह्या भारतामधनं धर्म मिटवण्याची कोणाचीही ताकद नाहीये. अहो, आम्ही औरंगजेबाला झेललो असं पूर्वीचे लोक म्हणत असे.
औरंगजेब म्हणे अगर यहाँ इस्लाम का शासन लाना है तो ब्राह्मण की चोटी और जनेऊ काटो और उसको तोलो. अहो मनामनाने असं म्हणतात की जानवे आणि शेंडीचं वजन केलं, माणसं तर सोडाच, एवढी ब्राह्मणांची हत्या, एवढा विपरीत काल ब्राह्मणांनी पाहिला, पण धर्म टिकवला. धर्म जागरणाच्या हेतूमध्ये आम्ही कधीही कुठलीही तडजोड केली नाही आणि करणार देखील नाही. प्रभू रामचंद्रांचं 400 वर्षानंतर मंदिर होतंय, केवढं भाग्य, ह्या देशाचं भाग्य. परंतु अयोध्येमध्ये मंथरा देखील होती. अयोध्येमध्ये मंथरा होती. मंथरेने काय केलं? प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठवलं. गेले आमचे प्रभू रामचंद्र नाशिकला आमच्या काळाराम मंदिरात सर्वात मोठी पर्णकुटी बांधून राहिले रामराया. भरत ज्या वेळेला अयोध्येत आला, भरताला काही माहीत नव्हतं. अश्वपतींची नव्हेस कन्या नव्हेस माझी माय असं भरतांनी त्या ठिकाणी म्हटलंय, असं गदिमा म्हणतात. कुठे आले अश्वालय? इराण. इराणला अश्वालय नाव होतं. अहो आम्ही इराण गमावला, आम्ही अफगाणिस्तान गमावला, आम्ही पाकिस्तान गमावला, आम्ही बांगलादेश गमावला. 4 वेळेला आम्ही बंगालमध्ये प्रचाराला गेलो, 4 वेळेला, आणि सांगितलं तिथल्या लोकांना, सर्व हिंदूंना सांगितलं की अभी अगर ये शूर्पणखा रूपी ममता दीदी अगर गई नहीं तो आप समाप्त. मी भाषणामध्ये असं म्हटलं तर माझ्यावरती 17 केसेस झाल्या. 17 केसेस कलकत्त्यामध्ये, अरेस्ट वॉरंट मला. तर मी तिथे त्या ठिकाणी म्हटलं की जी भाषणामध्ये अल्लाहू अकबर म्हणते, जी भाषणामध्ये इस्लामचं नामकरण करते, ती शूर्पणखा नाही तर कोण आहे? तर भरत, उदाहरण पूर्ण येतो आणि थांबतोय. भरत ज्या वेळेला अयोध्येत आले त्यावेळेला सर्वात प्रथम रघुवंशाचा एक प्रघात होता की त्यांच्या पूर्वजांची जिथे समाधी, जिथे त्यांचं क्रिमिशन, त्यांचं जे अंत्यविधी झाला, तिथे त्यांचे सर्वांचे पुतळे उभारलेले होते, सर्वांचे. आणि ज्या वेळेला तो पाहतो की अरे दशरथ महाराजांचा पुतळा इथे कस काय, आणि तो सुमंताला विचारायला लागला, सुमंत जी जीवित लोगों के पुतले कब से लगाना चालू हो गए. त्यावेळेला सुमंत त्यांना सांगतोय की दशरथ महाराजांचं निधन झालंय, प्रभू रामचंद्र हे वनवासाला गेलेत, लक्ष्मण गेलाय, आणि सीता माता देखील त्याबरोबर बाहेर गेल्या आहेत. त्या दिवसापासून कौसल्या माता रडते. तुमची माता कैकई काळे कपडे घालून बसली आहे. आणि निरोप आला, राजनिरोप होता, वशिष्ठांनी निरोप दिलेला होता की दरबार भरवलाय म्हणून. शब्द तिथे असा वापरला गेला, त्या जो काही सेवक असेल, हाकारा असेल किंवा त्यांचा निरोप देण्याची काय पद्धत असेल, तो म्हणे राजा भरत जी को दरबार में बुलाया है पुरोहित जी ने. तो चिढ़ला, मैं राजा नहीं हूँ, मुझे राजा मत बोलो, राजा राम है. दरबार भरला. त्यावेळेला वशिष्ठ बोलून उभे राहिले आणि ते म्हणाले की राजा भरत आप आसन ग्रहण करिये. भरत तिथे चिडला परत, तुम्ही मला राजा हे संबोधन काय लावताय म्हणे.
मी सिंहासनाच्या बाजूला बसेल. आणि भरत भयंकर चिडला होता ज्या वेळेला हे सर्व समजलं. आणि राज्याभिषेकाचा मुहूर्त दातेशास्त्रींनी काढला. मुहूर्त शास्त्री बुवा वशिष्ठांनी काढलेला होता. राजपुरोहित दशरथ महाराजांच्या पेक्षा देखील मोठा अधिकार हा वशिष्ठांचा होता. राजपुरोहित होते, श्रौत स्मार्त संपन्न, दशग्रंथ अध्ययन, सकल शास्त्रवेत्ते. वशिष्ठांची गणना सप्तऋषींमध्ये आद्य सप्तऋषी असे असलेल्या वशिष्ठांना पाहून भरत अत्यंत चिडला. आणि मुहूर्त कोणी काढला म्हणे. मुहूर्त कोणी काढला? कोणाचीही बोलायची टाप नव्हती, कोणीही बोलायला तयार नाही. कारण वशिष्ठांचा तपश्चर्येचा धाक एवढा मोठा होता की दरबार पिन ड्रॉप सायलेन्स, एकही व्यक्ती बोलला नाही. वशिष्ठ उठून उभे राहिले आणि त्यांनी जो श्लोक वापरला आहे त्याच्यावरती आम्ही 15 दिवस अभ्यास केला होता आमच्या गुरुजींच्या चरणाशी बसून. सत्यवाग्यताः कर्मांगमुत्तरे सत्यवदनम. ब्राह्मणांनी नित्य सत्य बोलावं, कर्म आणि याच्यामध्ये छळ करू नये, अशा त्या श्लोकाचा अर्थ होतो. खूप विस्तृत चालतो तो, त्याला व्याकरण समजल्याशिवाय तो श्लोकच समजू शकत नाही. आणि भरतानी वशिष्ठांकडे इतक्या तिरस्कार नजरेने पाहिलं की तुम्ही माझ्या वडिलांपेक्षा देखील ज्येष्ठ, आमचे गुरु. आणि मुहूर्त काढल्यानंतर प्रभू रामचंद्र वनवासाला कसं काय गेले, राज्यावर का बसले नाही? वशिष्ठ त्या ठिकाणी म्हणाले, देव आणि दैन्य, देव आणि दैव याला काय मंजूर आहे, आम्ही फक्त मुहूर्त काढून देतो. दैवाला जे मंजूर आहे ते घडलं, देवांना जे मंजूर आहे यांच्यामधला दुवा हा ब्राह्मण आहे. देव आणि दैवाच्या मधला दुवा ब्राह्मण आहे. एवढं मोठं श्रेष्ठत्व आपलं. आणि शास्त्र तिथे असं म्हणतंय की जो ब्राह्मण 3 दिवस संध्या करत नाही त्याच्या पंक्तीला नाही, त्याला शेजारी घेऊन बसू नये. हा जर काटेकोर नियम लावायचा ठरवला तर किती ब्राह्मण राहतील? मी असं समजतो पुण्यातले सगळेच संध्या करतात. हरकत नाही, खूप आनंद वाटला. सर्व पुरस्कारांच्या असलेल्या विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. असंच मोठं कार्य प्रशांतजी रेडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून घडो आणि वारंवार मला देखील पुण्यामध्ये येण्याचा योग येवो. आत्ताच गोविंदजी म्हणत होते 15 तारखेला दिल्लीला आपल्याला जायचं आहे, परंतु मी सिंगापूरला आहे, एका मोठ्या 5 स्टार हॉटेलची वास्तुशांती आहे, म्हणजे ती आधीच घेतली, तुम्हाला कारण नाही सांगत. त्यामुळे मी दिल्लीला येऊ शकत नाही. पुढच्या वेळेला मी निश्चित या ठिकाणी येईल. जैन मॅडम या ठिकाणी आहे, अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिल्लीत त्यांचा देखील तुम्हाला उपयोग होईल. आणि आमच्याला एक जर काही धन तन मन धन काही सेवा असेल तर तुम्ही जरूर ब्राह्मण संघांची सांगा. आम्ही सदैव उपस्थित आहोत. आम्हाला जे काही श्रेष्ठत्व, जे काही सद्गुरूंच्या कृपेने मिळालं त्यामध्ये माझा भाव असा आहे की ब्राह्मणांची सेवा केली म्हणून मी एवढा मोठा झालो. जय श्रीराम. एकदा जोरदार टाळ्या मोहनजींसाठी. जय श्रीराम, जय परशुराम. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आता पुढे जाऊन बसावं. पुढच्या सगळ्या सीट्स भरलेल्या आहेत, तेव्हा मी सगळ्यांना विनंती करते की थोडंसं शिफ्ट व्हा किंवा आपले पदाधिकारी जे पुढं आहेत त्यांनी थोडी मागे जाऊन बसले तर सर्वांना तिथे बसता येईल. आम्ही या खुर्च्या खाली घेतोच आहोत, तेव्हा सर्वांना नम्र विनंती की पुढे त्यांनी यावं. एक महत्त्वाची अनाऊन्समेंट इथं करायची आहे. आपल्या इथे चितळे समूहाचे श्री गिरीशजी चितळे इथं आलेले आहेत.
आपण जे शैक्षणिक अनुदानासाठी जो कार्यक्रम घेतो, शैक्षणिक उपक्रम राबवतो, त्या संदर्भात त्यांना एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करते. मी गिरीजींना विनंती करतो की त्यांनी स्वतः ती अनाऊन्समेंट करावी, जेणेकरून त्याचं तुमच्यापर्यंत ती जाईल. नमस्कार. गुरुजींनी 50 विद्यार्थ्यांची, ब्राह्मण विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आता आपण देतो आहे ब्राह्मण महासंघामार्फत असं सांगितलं आणि आवाहन केलं की 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायचा मानस आहे. पण गुरुजींना मी विनंती केली की बाबा त्याचा आकडा सांगा, म्हणजे इथले लोक बसलेले आहेत त्याच्यातच कदाचित 100 होऊन जातील. तर त्यांनी सांगितलं की मला वाटतं 10,000 रुपये प्रतिवर्ष विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप असं त्याचं स्वरूप असेल. मी काकासाहेब चितळे फाउंडेशनमार्फत 10 विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप महासंघाकडे द्यायची घोषणा करतो आहे. त्याच्यात आमच्या आईची जी एक सूचना होती की मुलींसाठी काहीतरी करावं, त्यामुळे 5 मुली, ब्राह्मण मुली आणि 5 मुलं यांच्यासाठी काकासाहेब चितळे फाउंडेशनमार्फत आम्ही देत आहोत. धन्यवाद. आपण सर्वांनी असंच आपल्या परीने सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. आपण ज्या कार्यक्रमाची वाट पाहतोय तो कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे, तेव्हा स्टे पेशंट. सगळ्यांना नक्कीच फूड पॅकेट्स मिळालेले आहेत. आपण